प्रत्येक दिवसाची सुरुवात काही वेगळी नसते, पण याच जीवनातील छोट्या छोट्या गोष्टी मात्र आपला दिवस सुंदर बनवत असतात. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं सकाळचं रुटीन. सकाळ झाली की सर्वात आधी किचनमध्ये सुरुवात होते. आज नाश्त्यासाठी इडली, सांबर, चटणी असं काहीसं बनवायचं होतं आणि घरात सर्वांच्या आवडीचं जेवण किंवा नाश्ता बनवायचा म्हटला तर थोडी मेहनत करावीच लागते, पण सर्वांनी ते आवडीने खाल्लं की ती सर्व मेहनत सार्थकी लागते. पण इडलीसारखा असा काहीसा नाश्ता बनवायचा म्हटला की त्याची तयारी आपल्याला अगोदरच्या दिवशीच करावी लागते. संध्याकाळीच मी हे काम केलं होतं, पण सकाळी उठल्या उठल्या सांबरसाठी कुकर लावलं, डाळ लावली आणि इकडे आपलं ना बॅटर रेडी आहे तेच पाहत आहे मी. 2 डब्यामध्ये भरून ठेवलं होतं, कारण जास्त फुगलं तर बाहेर यायला नको म्हणून. त्यामध्ये मीठ आणि खायचा सोडा घालून घेतलं, व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि गरजेनुसार पाणीही घातलं आणि फटाफट इडली पात्रामध्ये ना हे भरून घेतलेलं आहे, कारण इडलीला वेळ लागतो म्हणून अगोदर तर इडली लावलेली आहे. आणि इडली मधून इथून वाफ जाऊ नये म्हणून ह्याच्यावरती काहीतरी ओझं ठेवावं म्हणून इथं ओझ्यासाठी मी ह्याच्यावरती ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे माझं बाळ मात्र झोपलेलं आहे, कारण मुलं आणखीन उठली नव्हती म्हणून याला उठवण्याचा माझा इकडे प्रयत्न चालू आहे. त्यानंतर सुरुवात केली आहे सांबर बनवण्यासाठी. कांदा, टोमॅटो आणि मसाले टाकून घेतलेले आहेत. जास्त काही मसाले मी घालत नाही तसं, आणि फक्त सांबर मसाला आहे आणि काही व्हेजिटेबल ज्या की अवेलेबल आहेत. तोपर्यंत इकडे रेडी झाली होती इडली. तीच काढून घेतली आणि थंड करायला ठेवली. मुलांसाठी दूध गरम करायला ठेवलं आणि इडल्या गार झाल्या होत्या त्याच काढून घेतल्या आणि या नाश्त्यालाही आताही द्यायच्या होत्या मला मिस्टरांना, म्हणून फटाफट काढून घेतल्या आणि खरंच खूप छान झालेल्या आहेत इडल्या. आणि इकडे चहाही ठेवला, कारण इकडे नाश्ता झाला की लगेच चहाही लागतो ना मिस्टरांना. सांबर रेडी झालं होतं आणि इकडे चटणीची तयारी करायला घेतली. त्यामध्ये ना व्यवस्थित सगळ्या गोष्टी घालून घेतल्या. याची रेसिपी मी वेगळी तुम्हाला सांगेन. मिस्टर रेडी झाले होते म्हणून त्यांच्यासाठी इकडे नाश्त्यासाठी प्लेट रेडी केलं. सांबर मस्तपैकी चटणीवरतीच घालून मी नाश्त्याला दिलेला आहे. चहाही रेडी झाला होता म्हणून त्यांना गरम गरम चहाही दिला त्यासोबत. आणि टिफिन भरायला घेतले मुलांचे. तिघांसाठीही सांबरचे 3 डब्बे मी भरलेले आहेत आणि रेडी आहे. तर त्यानंतर भरायची होती चटणी. मग त्याहीसाठी 3 डब्बे घेतलेले आहेत, थोडे छोटे साईजनं, आणि तेही मी भरून घेतले. आणि त्यानंतर एवढंच होऊन तरी काय आपलं काम होत नाही, कारण हिच्या केस विचरायचे म्हणजे वेण्या घालायच्या असतात 2 मला, तेही मी फटाफट करून घेतलेलं आहे. आणि तसं पाहायला गेलं तर मुलं बरंचसं काम स्वतःचं स्वतः करतात, कारण ब्रश करणं, परत तिथं त्यांचे कपडे वगैरे काय लागतात वगैरे हे सगळं मॅनेज मुलं आणि त्यांना मदत मिस्टर करतात. आणि रितिकाही रियांशला बऱ्याचपैकी मदत करते आणि त्यांचं ते रेडी होतात. मग मी फक्त किचनचं पाहत असते मोस्टली तरी. तर हे रेडी झालेले आहेत आणि निघालेले आहेत. तोपर्यंतच याचे शूज मात्र खूप खराब होते, त्यावरती माझं लक्ष गेलं, ते क्लीन केले आणि त्याला समजून सांगितलं व्यवस्थित खायचं, पाणी प्यायचं, कारण मुलं मोस्टली पाणी पित नाहीयेत आणि तोच हा पण तसाच करतो. आणि बाकी मुलं तर आता गेलेली आहेत आणि आता घरामध्ये आहे ते फक्त आणि फक्त शांतता आणि पसारा, जो की मला आता काढायचा आहे. तर असो मी आलेली आहे. त्यानंतर थोडं टेरेसवरती आणि वॉकसाठी अर्धा तास वॉक करूया म्हटलं. असंच अर्धा तास देवाचं नाव घेत घेत वॉक केला आणि मी निघालेली आहे खाली. आणि थोडं काम केलं, पण भूक लागली होती म्हणून म्हटलं अगोदर नाश्ता करून घ्यावा. तर एवढंच मी सकाळचं साधं माझं सिंपल असं रुटीन मी शेअर करत आहे. याच्यानंतरचं रुटीन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन, कारण जास्त लाँग व्हिडिओ व्हायला नको. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की असेच व्हिडिओ आणि रुटीन पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तुमची सकाळ ही अशीच धावपळीची असते का, हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया पुन्हा अशाच एका साध्या दिवसात.